पालघर जिल्ह्यातलंच नव्हे तर महाराष्ट्रात 2016ला नव्याने 257 ग्रामपंचायतच्या ह्या नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं। तर त्यामध्ये मोखाडा नगरपंचायत ही अशी नगरपंचायत आहे की त्यांनी स्वतःची 7 एकर जागा खरेदी करून घनकचरा प्रकल्प उभारला आणि इथे ह्या कचऱ्याचं विलगीकरण होतं। म्हणजे प्लास्टिक वेगळं होतं, रबर वेगळं होतं, काचेच्या बाटल्या वगैरे असतील ते वेगळं होतं, ओला कचरा वेगळा होऊन त्याचं खत तयार केलं जातं। हे सगळं म्हणजे मोखाडा नगरपंचायत पालघर जिल्ह्यात तर आहेच। म्हणजे हा प्रोजेक्ट पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे। आणि खरं तर मी म्हणेल की हे सगळ्याच नगरपंचायतींनी केलं पाहिजे, कारण की स्वच्छता ही शहराची स्वच्छता ही खूप काळाची गरज आहे आणि याच्यामुळे बऱ्याचशा आजारांना पण आपल्याला सामोरे जावं लागतं। तर आमच्या नगरपंचायतीमध्ये स्वच्छतेचं खूपच चांगलं काम आम्ही करत आहोत आणि आमचे प्रोजेक्ट बघण्यासाठी पण इतर नगरपंचायतचे नगराध्यक्षांनी भेटी दिल्यात। बऱ्याच जणांनी महाराष्ट्रातून बरेच जण आलेत आणि त्यांनी भेटी दिल्यात। एक साधारण सुका कचऱ्यामध्ये म्हणजे प्लास्टिक आम्ही वेगळं केलं जातं। प्लास्टिकचंच जवळजवळ एक 5-6 टन 2-3 महिन्यामध्ये जमा होतं आणि ओल्या कचऱ्यापासून आम्ही खत तयार करतो। खत हे तरी पण 5-7 क्विंटल खत तयार होतं 4 महिन्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून। आणि खरं तर नगरपंचायतीसाठी हा एक उत्पन्नाचा स्रोत आहे। सगळ्यांनीच जर हे राबवलं तर नगरपंचायतीसाठी म्हणजे एक उत्पन्नाचा स्रोत तयार होईल। सर्वांनीच करावं असं मला वाटतं। तर साधारणतः आता आपल्याला किती दराने आपल्याला हे खत मार्केटला देता येते? आता खत मार्केटमध्ये तरी पण ते 40 रुपये किलोनी हे खत जातं मार्केटमध्ये। इथले शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल जर त्यांना खताची गरज लागली असेल? कारण हे खत हे अतिशय सुंदर असते, तुम्ही चांगला भाजीपाला करू शकता, तर शेतकऱ्यांना आव्हान काय राहील? शेतकऱ्यांना तेच, कारण का हे एकदम म्हणजे नॅचरल, जेव्हा एखादी कंपनी खत तयार करते तेव्हा त्याच्यात मिक्सिंग वगैरे असू शकतं, बरोबर, इतकं प्युअरिटी नसेल। तर हे कंपनी नसून एक प्युअर जे खत आहे, तर इथल्या आम्ही स्थानिक शेतकऱ्यांना पण सांगतो आहे आणि स्थानिक शेतकरी हे खत घेऊन जात आहेत।